ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं ॐ सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। गोपाल कृष्ण श्री कृष्ण प्रसन्न। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु सच्चिद्घन वर्षता हे स्वानंद मुमुक्षु मयूरकुळे जान हरि घेऊन करिताती। श्रीमद भागवत एकादश स्कंदातील 11वा अध्याय। संत शांती ब्रह्मनाथ महाराज श्री गुरुचं वर्णन करीत असताना सच्चित घन आकाशातील मेघाची उपमा दिली। स्वानंद जीवन वर्षाव करणारे, आपल्या आनंदाचा वर्षाव करणारे मेघ सद्गुरु आहेत आणि मुमुक्षु हेच मोराची जात आहे। आकाशात मेघाचा गडगडाट सुरुवात झाला, पाऊस वर्षाव सुरुवात झाला। एक पक्ष्याची जात आहे जे मयूर, ते आपला पिसारा फुलवून आनंदानं उड्या मारायला सुरुवात। सद्गुरु सच्चिद्घन आहे, आकाशातील मेघ आहे, तर मुमुक्षु हे मयूर आहे। तो सजल देखो निमे हो सहम भावे फौरिती रोमांच पिसी पसरोनी पहा हो सत्वे लवला हो नृत्या। सजल पाण्यासहित आनंद सहित आकाशात आलेले ढग, एक वेगळं वातावरण संतांच्या संगतीत गेल्यावर, सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यावर। सजल म्हणजे पाणी असलेलं, हे
आकाशामध्ये सजल मेघ आले म्हणजे मयूर टाहो फोडतात, एक आवाज काढतात. सद्गुरुरूपी मेघाचा वर्षाव पाहून मुमुक्षुरूपी जे मयूर आहे ते कोणता टाहो फोडतात? सोहमभाव. सोहमभाव, मी ब्रह्म आहे, मी परमात्माचा अंश आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हे टाहो, हे आवाज त्याच्याबद्दल बघते. एकदम अशी उंच स्थिती त्याला प्राप्त होते, आनंदमय. जेवढा जीवनामध्ये त्याला सोडून विचार करेल जगल तर सगळं त्याचं जीवन त्याला एकदम न्यून्य वाटते, कमी दिसते. आणि त्याला हे सर्व वास्तविक स्वरूपाचं स्मरण केल्यावर आपल्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही. सोहमभाव. त्याच्या अंगावर जे काटे उभारते तेच मोराचे पिसाळ. आनंद होते, शायर येते ना. सकाळी बसलो होतो एकटक एकांतामध्ये. स्थिती तशी होती माणसं. नाचती स्वानंदाचे निमेळे, तेने सर्वांगी निघाले डोळे. स्वानंद, कोणता आनंद? स्वानंद. स्वानंद खूप महत्वाचा शब्द आहे. वस्तूपासून, पदार्थापासून, विषयापासून मिळालेला आनंद पर आनंद आहे, म्हणजे दुसऱ्याचा आनंद, दुसरा आनंद आहे, स्वतंत्र नाही. दुसरी वस्तू उपलब्ध हो, आनंद मिळावा, हे पराधीन नाही, पराधीनता आहे. स्व म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख झाली की मग दुसऱ्या वस्तू, विषय, पदार्थाची गरज आनंद घेण्यासाठी नाही, व्यवहारासाठी असाल, आनंद घेण्यासाठी नाही. वस्तूची गरज आहे पण आनंद घेण्यासाठी नाही म्हणालो. खूप चांगलं ऐकावं. वस्तू व्यवहार आहे, अदृष्ट आहे, ते चला, पण आनंद घ्यायचा असेल तर स्वानंद. पिसे देखणी जाहली सकळे, ते श्री गोपाळे वाहिले. सगळ्या अंगाला डोळे फुटतात, म्हणजे सर्वांगीण दृष्टी. कोणत्याही बाजूनं बघितलं तर त्याला त्याच्या दृष्टीमध्ये परमात्मा तत्वच दिसते. याला सर्वांगीण दृष्टी म्हणा. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण त्याला अलग म्हणतो. कम्प्युटर मधलं बी कळते, शेतातलं बी कळते, पोथीतलं बी कळते, कीर्तन बी करावे, डॅन्स बी करावे, याला राजनीती आपण म्हणतो. याला सर्वांगीण, सर्वांगीण म्हणतो. सर्वांगीण दृष्टी म्हणजे त्याचा अर्थ काय की कोणत्याही अंगाने बघितलं त्याला काय दिसते? बहुत सूक्ष्म बात. तेच मोरानं सोडलेला पंख आहे. पंख सोडण्याचा अर्थ आहे की पक्ष सुटला, भेद सुटला. पक्ष म्हणजे पार्टिशन, भेद संपला. मी तूचा भेद सुटला, कमी जास्त, कनिष्ठ श्रेष्ठचा भेद सुटला, वरिष्ठ आहे कनिष्ठ आहे भेद सुटला. याला तप केलेला आहे, याला पाप केलेला आहे, हे पक्ष आहे. एकानं तप केलंय, एकानं पाप केलंय, हे दोन पक्ष आहे. पण त्याला ते बी दिसणार, हे बी दिसणार, दिसते ते परमात्मा दिसते.
हे पक्षी सुटला, मोराचं पंख सोडला. सुटलेल्याला ज्यानं सोडून दिले त्याला देवाने नमस्कार धारण. श्री गोपाळे वाहिली तो मेघ देखोनी सम्मुख, अर्थ चातक पसरिती मुख. बिंदू मात्रे पावले सुख, नित्य निर्दोख ते झाले. मेघाच्या सन्मुख होणारे चातक, अर्थ चातक, अर्थ म्हणजे इच्छुक, दुःखी झालेले, त्याच्यासाठी तळमळ करणारे, त्याच्या मनामध्ये त्याची पीडा आहे, ते मुख पसरून मेघाकडे सन्मुख होतात. ज्याला आपल्या हिताची पीडा आहे ते सद्गुरूकडे सन्मुख होतात. चातक मेघाकडे सन्मुख होतात. बिंदू मात्र एखादा थेंब, एका थेंब जरी प्राप्त झाला तरी सुख होते, शीतलता प्रदान, त्याच्यामुळे ते निर्दोष होऊन जातात. आर्त तृषा तत्काळ ओळे, निवाले तेने स्वानंद जळे. जे आर्त म्हणजे इच्छा होते, हे तहान आहे. तहान पाहिजे माणसाला. आर्त म्हणजे इच्छा, इच्छारूपी तहान हे लागली की स्वानंद रूपी जळ. इच्छारूपी तहान कशानं निवत्या? स्वानंद रूपी पाण्यानं. वर्षती कल्लो काळवे, मग हरिखाचे निकल्लोळे. सुख सोहळे भोगिती. आओ बैठ जाओ, दूसरे के दो शब्द सुन लो. अच्छा है. सुभूमी देखोनी निर्मळ, जानोनी वर्षती काळवे. वर्षो लागले जी प्रबळ, जळकळोळ निवार. सुभूमी चांगली भूमी आहे पाहून, निर्मळ भूमी पाहून. काळ वेळ हे वर्षाव करतात. आणि त्याच्यामुळे सगळं एक पाणीच पाणी होऊन जाते जमिनीमध्ये. एक ओलावा होऊन जाते, ओलावा होऊन जाते. स्वानंद झाला ज्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता आहे, रस आहे, खुशी आहे, तर ते एक ओलावा आहे, रस आहे ना. ओलं म्हणजे रस आहे. त्याच्या जीवनामध्ये एक कर्कशता आलेली आहे, कोरडेपणा आहे, एक निरसता. त्याचं कारण एकच आहे की त्याच्यावर मेघाचा पाऊस पडलाच नाही. कोणता मेघ? सद्गुरु मेघाचा स्वानंद रूपी जल वर्षाव येत होते. त्याच्यामध्ये थोडासा ओलावा आहे, प्रसन्नता, आनंद, सरस, रस रसमय जीवन जगते, उदास होत नाही. आणि जे बिलकुलच पाऊस पडलाच नाही ते तर कोरडं होऊनच जाते. इतकं निराश होऊन जाते की मराव काय की जगू नये काय की. इतकी पलीकडे त्याला कशात मन लागत नाही, काही चांगलं वाटत नाही, कुठं थांबावं त्याला हे नाही.
रस येत नाही कशामध्ये. कितीही चांगली वस्तू असली तरी ते पाहून त्याला आनंद होत नाही. का होत नाही? आपल्यात आनंद असला तरच कशाचा बी आनंद घेऊ शकतो. चाहे ते समोर किती बी आनंद राहू, आपल्यातला जर आनंद नसेल तर ते आनंद आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तेने वळलेने कृपा भरे, शिष्ये सरिते से पुरू भरे. विकल्प ओसने कसरे महापुरे वाहविले. स्वानंद रूपी मेघ जळ, सद्गुरु रूपी मेघातून त्याचा वर्षाव झाल्यानंतर शिष्यरूपी नदी ला पूर येते. स्वानंदाच्या जळाचा पाण्याचा पूर, आणि जेव्हा पूर येते त्यावेळेस पुरसान म्हणतात. कचरा पट्टी सगळं जे जमा झालेलं आहे कळणामध्ये ते सगळं साफ स्वच्छ ते आलं तर कचरा तसाच पडून नाही, पाणीच पडणार नाही. वाहाव पाणी वाहावं म्हणलं तर पूर यावं. ते कचरा कोणता तर विकल माणसाच्या मनामध्ये. तेने प्रवाह निर्मळ जळे, चिदैक्य सागरी सरिता मिळे. मग समरसोनी तेने जळे, राहे निश्चळे निज रूपे. राहे निश्चळे निज रूपे. त्या प्रवाह निर्मळ पाण्यानं, त्या प्रवाहामुळे, जे प्रवाह म्हणजे वाहन, पूर आलेलं तरच वाहते किती. वाहून कुठं जाते? चित्ताचं वाहन चैतन्याच्या समुद्रामध्ये समरस होते. चिदैक्य सागरी चित स्वरूप परमात्म्यामध्ये मिळून जिथं समुद्रात गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक निश्चळपणा येते. वाहन बंद होऊन निश्चळ. आता निश्चिंतीने पावलं उपसावा. हे जीवन आहे. वैराग्या रावे शुद्ध केली, पृथ्वी निज ओलावळली. कठिनत्वे विनमार्दवाली, नाही अंकुरली हो विजयी. नाही अंकुरली हो. वैराग्यामुळे शेती दुरुस्त केली. वैराग्यामुळे, वैराग्य म्हणजे कोणत्याही विषयाची आसक्ती नसून त्याला शुद्ध केली ती शेती. आणि पुन्हा पृथ्वी आपल्या ओलीला वैराग्यामुळे दुरुस्त केली आणि त्याच्यामध्ये स्वानंद जळाची ओल झाली. वैराग्याला जमीन दुरुस्त करावं आपलं काम आहे. पाऊस पाडावे मेघाचं काम आहे. काही आपल्याकडून आहे, काही सद्गुरूकडून आहे, काही आपल्याकडून आहे. टोटल त्याच्यावरच भार टाकून पुरुषार्थ, प्रार्थना,